यावेळी कोंबड्याने बागळे भिली दही दूध लोणी माठ भरून घेऊन जाऊ मथुरेच्या बाजारे दही दूध लोणी माठ भरून घेऊन जाऊ मथुरेच्या बाजारे
राहते आपण पोरी मिळून महत्वाच्या बाजारात आल्यात करा पाण्यामुलीचा घाट अवघड वाट काट्या कोट्याने भरलेली वाट कोणाला माहीत आहे का? तुला माहित आहे का? तुला तरी माहित आहे का? अगं राजा मी काय म्हणते आपल्या शेजारच्या मावशीला आपण हात मारून बोलून घेऊया का? असं बोलते ठीक आहे मावशीला हात मार मारू ठीक आहे मावशी अगं मावशी मावशी अगं मावशी चल मेली काय हात मारते काय हात मारते आवाज पण केला नसेल तिला माझा आवाजच एवढा आहे माझा पण किती मधुर आवाज आहे मावशी अरे मावशी अरे मावशी का मावशी अरे मावशी काय करते अगं मावशी लवकर ये लवकर ठीक आहे थांब पोरीनो इथे बाजारी थोडं नटपट करत होती नवऱ्यानं रात्री केला धिंगाणा भरडी टाकत होती दोन्ही हातानं हलवून बाय धरून 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 टाकत होती बाबा बोली येते बाबा थोडं करत होती नवऱ्यानं रात्री केला धिंगाणा भरडी टाकत होती काय पोरीनो आता या मावशीचं काय राहिलंय काय अरे तुम्ही वाटे मला सांगा पहिला हा कशाला मारले भाऊ अरे ते राहू दे आधी जेव्हा तुला मी आवाज दिली तेव्हा त्या हातून त्या अवघड कोड्यात काय बोललीस ते सांग भाऊ आधी अवघड कोड्यात काय बोलले का तुलाच माहित तू काय बोललीस ते मी बोलले काहीतरी बोललीस
अगं ते होय, अगं ते ना, अगं ते काय झालं, माझं पोरगा तापाने लय फणफण करत होतं आणि त्याच्यासाठी पेस्ट टाकले होते बघ चुलीवर. हो का? त्यातलाच वारला निवाळा पोराला पाडला, राहिलेलं नाव द्यायला दिला. म्हणून म्हटलं वरचा पास दे, खालचं देते आणि येते. तरुण पोरी कशा, आमच्या म्हाताऱ्या बायांचं तुम्हाला काय समजायचं? तुम्ही असा नव्हता करणाऱ्या पोरी दे जावे. पण पहिला मला कशा मारली ते सांगा भाऊ. अगं मावशी, आम्ही पोरी मिळून सात शृंगार करून मथुरीच्या बाजारी चाललाय. सात शिंगार करून मथुरीच्या बाजारीला? हो मावशी. तरीच म्हटलं आज या मावशीची आठवण कशी झाली तुम्हाला? अगं मावशी तसं नाही, आम्हाला नेहमीच आठवण येते. सांगते नेहमीच आठवण येते. मावशी असं म्हणताय पोरीनो? हो. अगं मग चला तर. चल तर. अगं पण नेसलं काय घेतलं काय ते सांगणार कोण? सांगायलाच पाहिजे मावशी. मग नको सांगू. अगं तुम्ही मला सांगितलं नाही तुमच्या बरोबर आहे मावशी. मी घेतलं तर दूध. अगे चम्मक चल्लू ही कुठली नवीन पद्धत तुमची? आजकालच्या पोरींची नवीन पद्धत आहे, तुला माहिती आहे? आजकाल काय काय नवीन निघालंय. बरं ठीक आहे, मग मालपण काहीतरी नवीनच घेतला असतील. हो नवीनच आहे बघ. मग या सगळ्या लोकांना कळू दे तुझ्या माळामध्ये काय आहे ते. सांगते बघ. मीना. मीना हा तुमचा मालक मीना. काय बोलते ऐकून तर घे. तूच बोलता तरी मला शिवाय मी काय बोलले? तुमच्या द्यायची नाही बघा. अगं मी तुला फक्त मीना बोलले. मीना हा काय माल असतो काय? माल थोडी बोलले. मग काय बोलली? मग मी तुला सांगत होते मीना. मीना मग मीना काय घेतलं ते तुला सांगत होते. पुढं बोलणार बोलत सगळं डोकं टाकील. अगं आम्हाला बायांचं काय पटकन आवडायला ही ना असं करत चल ऐक सांगते बघ. मीना लाडू घेतलेत लाडू. लाडू? हा. कोणते ग? नरम वाले कडक वाले? कडक वाले. हा आजकाल बाजार मोठा दिसतोय कडक मालाचा. दाबून दाबून बनवले. बनवले का मी कोणी बनवले? मीच बनवले ग. हरकत नाही. हो बाजूला तू काय घेतलं? मी घेतला रवा. रवा? खूप छान ग रवा.
हो बसा. वा. अगं तिच्याकडे चांगला उत्तम दर्जाचा माल असतो बघ. तुला कसं काय माहित? अगं ती आपली पहिल्यापासून ती आहे तशी. बरं बरं. काय पण बोलले काय किती घाबरले मी लहान बोलते तुला व्यापार नाही करायचा तुझ्याजवळ काय नाही मग आलीस कसं तुझा गंडू व्हायला तुला बोलायचं सांगते बघ आता मध्ये सांगते आणि आता मध्ये गंडवते गंडवलं परत गंडवलं आता मी घेतलंय दुधी नुसता दुधी नवीन मला खूप छान माल घेतलाय आता पण घेतलास दुधी आणि नेसलास काय शालू शालू वा 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 नवीन जमान्यातला शालू खूपच छान. अगं मग चला तर तुम्ही साऱ्या पोलींनी खूप छान छान माल घेतलाय. चला तर आम्हा साऱ्या पोरीला तू विचारलं पण तू काय घेतलंस काय नेसलंस ते आम्हा कोणाला सांगतच नाही. अगं पोरीनो या म्हाताऱ्या मावशीचं काय आपलं नेहमीच. अगं पण मावशी काही ना काहीतरी घेतलं असेल ना. अगं पोरीनो पण मी आज तसा काहीच माल घेतला नाही बघा. मग मावशी तुझा व्यापार होणार कसा? अगं पोरीनो अगं माझं काय झालं माहितीये का? काय झालं? आज मला बाजारी यायचा मुलीच म्हणून नव्हता बघ. म्हणजे आमची माझी शेजारची ती शिंदे मावशी आहे ना. कोण शिंदे मावशी? तिनं माल तयार केला होता आणि काय झालं त्याच्यात नेमकं तिचा पोरगा आजारी पडला बघ. तिचं पोरगा आजारी पडला की तुझं पडलं? अगं ती बाजारात जाणार होती तिचं पोरगा आजारी पडलं मग तिनं मला अचानक सांगितलं. असं होय? म्हणून माझ्या मालाची काय तयारीच नव्हती. पण मावशीच मागाशी काय बोललीस मला? अगं माझा पोरगा आजारी पडला होता पण मी त्याला पाळून बरं गेलो. अगं ते आमच्या शेजारी मावशीचं पोरगा आजारी पडलं ना त्याच्यामुळे ती म्हणाली माझा माल घेऊन तोच जा. अगं पण मावशी तिचा माल तुला सांगला? अगं तशा आम्ही पहिल्यापासून जायचो एकत्र. तुम्ही भांडायचेत ना? अगं तू तेवढं कुठं असतं छोटं मोठं शेवटी बाजार असं हो ते तेवढं घेऊन जातं म्हणून त्या तिचा माल आणलाय बघा. पण मावशी माल काय आहे तिचा? अगं मी मुलीच बघत नाहीच कुठं. अगं काही गडबडीने आले तुम्हाला म्हटलं नाही का काही गडबडीने येते म्हणून. हो मावशी मावशी मी काय बोलते आई म्हणून काय अवघड वाट मी काय बोलते तुझ्या जवळचं गाणं बोल ना. अगं पोरी आमच्या जमान्यातलं जर गाणं घेतलं म्हणा हे मुलंच कोणाला आवडणार नाही बघा. म्हणून मी काय म्हणते असं कसं जुनं ते सोनं सोनं पण त्याला आता वरणी काय म्हणतात 1 ग्रॅम 2 ग्रॅम चढवलेलं लोकांना आवडतं तर पहिलं कुठं आवडतं. तरी पण मावशी नाही का मुलीने एवढा हट्ट करू नका. बोल ग नका का मुलीने बोल बोल
आता मी काय म्हणते, तुम्ही जे तुमच्या जमण्याचं शाळांचं गाणं बघा म्हणून बघा, म्हणजे आई म्हणून आपण कधी तोडून जाणार कोणाला समजणार पण नाही. असं बोलते ठीक आहे. सोनियाचा दिन हा आज उगवेला, सारा मिळून चला जाऊ बाजाराला. साज शृंगार करून सारा नाही दोघाचे माठ भरा.
अरे पिल्ल्या लवकर कर आई पुढे गेल्या. अरे काना तू तर आज खूप आनंदात दिसतोय. अरे पिल्ल्या या वनात आलो की माझा आनंद हा खूपच वाढतो. कारण तिथले पशु पक्षी प्राणी माझ्याशी असं वाटतं मला की बोलतात. ठीक आहे. अरे पिल्ल्या गोकुळातील गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी स्वतः न करता तुमच्यावर सोपवत आहे. ठीक आहे. येतो मी. अरे विष्णुदेवाने तर एवढी मोठी कामगिरी दिली ती तर माझ्या एकट्यानं तर होणार नाही. माझ्या भूमिका वागण्याने बोबड्याला बोलावून बघतो. अरे वाकड्या रे वाकड्या! गेलं कुठं? अरे बोबड्या बोबड्या इकडं ये! अरे वाकड्या! अरे काय रे काय? इकडं ये! कशाला? आधी इकडं ये! अरे आमच्यावर चाललो आलो आलो आलो. ये! होती जीवाची रमैना तिच्या विना चैन पडेना. होती जीवाची रमैना तिच्या विना चैन पडेना. तिच्या पाठीला मलाही फसवला. तिच्या पाठीला मलाही फसवला. शेवटी
तिकडच्या डुबीचा आंबा खाल्ला नाही ना. किती आंबा खाल्ला तरी नाव आहे का नाव आला तुला माझं कुठं आहे बरं त्याला झाले काय झालं अंगणवाडी चेक करायला काय म्हणतो माहितीये आणि शिकीन नंतर मग सावी काय सोपं ना चाला शाळेत जरा जाऊ दे तुला कशाला बोलवलं अरे अरे एक मोठं काम आहे आपल्याला मी याच्या उद्या काय बोललास ते आम्ही राहू दे अरे इकडं दही दूध भेटणार आहे दही दूध कुठं आहे अरे आहे आहे हा नंतर म्हणायचं नाही द्यायला नाही भेटल का तर नक्की सांग नाही तर आता मी चाललो घरात नाही मग काय सांगतो आंबो खायचं नाही आमच्याकडे चालतं करणार काय बरं नाही मग आम्ही ठरवलेला पाय झाकले का काय आम्ही आपण सेजन आंब्यावर चढायचा चाली होती का बोली काय तिकडनी गेली तिकडनी गेली आधी तिकडनी गेली आणि पाणी इकडनी गेली घेत होतो घरात तेवढ्या तिकडच्या तोंडावर तुझा आवाज नाही तर काय आलेलं नसतं नाही दोन्ही एकत्र चलत होत्या गेल्या अरे एक इकडं गेली ना तिकडं गेली काय नको बस झाला नाही कशा थांबवायची आपल्याला होय काय बघू आले ते आले नाही येणार 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 खबर नाही माहित कुठं येतात तेव्हा तिकडं बघ त्या काय रोडाखाली बसले मग येतात तिकडून दिसत नाही त्याला पाठवून दाखव पाठवून दिसत बघ फक्त बघ दिसतात आहे काय बोल चार सांगितलं नापास झालो मला बघू दे गायला हात तिकडे गेले तिकडे बोल तिकडं गायला पिटल इकडं वरती पिटल काय मारणार त्याला माझी काय मला नाही माहिती तुला माहिती आपण दही दूध खायला आता आंबो उद्या खाऊ हा काय बरं पण त्या गाया खाते आंबो आज रात्री नको भीती वाटते निस्ताक आलो
याला भूकबीर आलं तर काय करणार काय नाही असा घ्यायचा पाया पडायचा आणि झोपायचा सगळं काय नाही जमला मग अशी घ्यायची धाव डायरेक्ट घरात याला टाकून द्यायचं कोण भूत अरे अशी किती बघितली असा वाहनाने झालो पाण्यानेच मारा खाल्ला याला लाट्या आपण दोघांनी जायचं मध्ये घेतला तू नंतर जास्त आवाळली काय कशी त्याला इकडे माती त्या झाडाच्या वरती शोध बाकीच आम्ही बघतो
तुम्हाला मारण्याचे कारण विचारतो. तुम्ही काय का निवड का? गवळ्याच्या पोरीनो थांबा. श्रीकृष्ण भगवान म्हणतात. मग ही तर काय गोट्या खेळायला आलाय का चेंडू खेळायला आलाय? तुम्ही म्हणताय तुला नाही समजणार. बघा या पोरीमध्ये मी एकटीच मोठी आहे बघ. असं म्हणताय. अगं राधे ते म्हणतात तुला नाही समजणार. तू पण ठीक आहे अरे काना तू आला बरं झालं. बाजारात जाणार कसं? माझ्या सवंगड्याने जे केले ते बरोबरच केले. नाहीतर जेवण तुमचे माठ होणार होतो. पण काना हे चट्टा मस्करी आमच्या बरोबर का? ही चट्टा मस्करी नाही. आपण घेतलेले बाल भगतांच्या या रक्षणा पृथ्वी गोवती घालून प्रदक्षिणा बाल भगतांच्या या रक्षणा पृथ्वी गोवती घालून प्रदक्षिणा
युगात बळीराजाने अहंकार हा माजविला देवी देवता वाचवेला वामन हो फुललेला जाव परशुरामने हा झालो माता रोहिणीच्या उदराला जाव परशुरामने हा झालो माता रोहिणीच्या उदराला जन्मजन्मी गेला न्याय केला राधेचा येत ऐका जन्मलीला जन्मजन्मी गेला न्याय केला राधेचा येत ऐका जन्मलीला सतोतर श्रीराम हात रावण मारिला अवतार श्रीकृष्णाने वाढलो गोकुळाला त्याचा मामाचा संहार करला हा जन्मराधनी घेतला तो मामाचा संहार करला हा जन्मराधनी घेतला जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला बालभक्तांच्या या रचना पृथ्वीभोवती घालून प्रदक्षिणा बालभक्तांच्या या रचना पृथ्वीभोवती घालून प्रदक्षिणा जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला जन्मजन्मी केला न्याय केला राधेचा घात ऐका जन्मलीला